इयत्ता 6वी, विषय सामान्य विज्ञान, पाठ पहिला, लक्षणे सजीवांची. स्वाध्याय. प्रश्न पहिला आहे, रिकाम्या जागी योग्य शब्द सुचवा. अ. प्रत्येक सजीव स्वतःसारखे आणखी सजीव निर्माण करतो, याला डॅश म्हणतात, तर याला प्रजनन म्हणतात. आ. डॅश आणि डॅश ही सजीवांची प्रमुख लक्षणे आहेत. उत्तर असेल, वाढ आणि प्रजनन ही सजीवांची प्रमुख लक्षणे आहेत. ई. अन्नामुळे होणारे सजीवांची वाढ आणि विकास यांना सजीवांचे डॅश असे म्हणतात. उत्तर असेल, पोषण. ई. सजीवांचे शरीर डॅशचे बनलेले असते. उत्तर असेल, पेशींचे. प्रश्न दुसरा. पक्षी, मासे, जनावरे हालचाल करून स्वतःची जागा बदलू शकतात. पालापाचोळा तसेच ट्रॅक्टर, बैलगाडीसारखी वाहने त्यांच्या जागा बदलू शकतात. या दोन्ही प्रकारच्या हालचालीत महत्त्वाचे फरक कोणते? उत्तर. पक्षी, मासे, जनावरे हे सजीव आहेत, त्यामुळे ते अन्न पाण्याने संरक्षणासाठी स्वतःहून हालचाल करतात. पण पालापाचोळा, ट्रॅक्टर, बैलगाडी या निर्जीव वस्तू आहेत, त्यांना स्वतःहून हालचाल करता येत नाही. वारा, माणूस किंवा इतर शक्तीमुळे त्यांची हालचाल होते. 3. अनेक रोगांचे जंतू अतिशय सूक्ष्म असतात. ते नुसत्या डोळ्यांनी न दिसणे इतके लहान असतात. एवढ्या लहान सजीवांचे प्रजनन होत असेल का? तुम्हाला काय वाटते? हे कशावरून ठरवले ते सांगा. उत्तर, होय, एवढ्या लहान सजीवांचेही प्रजनन होते, कारण रोगांचे जंतू शरीरात गेल्यानंतर त्यांची संख्या वाढते आणि रोग पसरतो. यावरून ते नवीन जंतू निर्माण करतात, म्हणजेच त्यांचे प्रजनन होते हे समजते. 4. सजीवांना भोवतालच्या परिस्थितीची जाणीव असते. हे उंदीर, मांजर, कुत्रा यांच्या वागण्यावरून स्पष्ट करा. वेगवेगळ्या प्रसंगात ते कसे वागतात याचे अनुभव निरीक्षणे लिहा. उत्तर. उंदीर आवाज झाला की पटकन वेळात लपतो. मांजर उंदीर दिसताच त्याच्या मागे धावते. कुत्रा अनोळखी माणूस दिसला की भुंकतो. यावरून सजीवांना भोवतालच्या परिस्थितीची जाणीव असते हे स्पष्ट होते. 5. प्राण्यांच्या हालचालींचे सुचतील तेवढे वेगवेगळे प्रकार आणि त्या प्रकारांनी हालचाल करणारे प्राणी यांच्या याद्या करा. उत्तर. चालणे, गाय, कुत्रा, मांजर. धावणे, घोडा, चित्ता. उडणे, चिमणी, कबूतर, गरुड. पोहणे, मासा, बदक. रांगणे, साप, अळी. उड्या मारणे, बेडूक, ससा. सरपटणे, मगर, पाल. प्रश्न 6. वनस्पतींना चेतना क्षमता असते, हे ज्यावरून समजते. अशी सुचतील तेवढी तुमची निरीक्षणे आणि अनुभव लिहा. उत्तर. 1. लाजूळच्या पानांना स्पर्श केला किती मिळतात? 2. झाडांची पाने सूर्यप्रकाशाकडे वळतात. 3. पाणी न मिळाल्यास झाडे कोमेजतात. 4. वेल आधार मिळाला की त्याला गुंडाळते. 5. फुले सकाळी उमलतात व रात्री मिटतात. यावरून वनस्पतींना चेतना क्षमता असते हे समजते. 7. कासवे बराच काळ पाण्यात राहतात. थोड्या वेळानंतर ती पाण्याच्या पृष्ठभागावर येऊन डोके पाण्याबाहेर का काढतात? मासे मात्र असे करत नाहीत का? उत्तर. कासवे फुफ्फुसांच्या सहाय्याने श्वसन करतात, त्यामुळे त्यांना श्वास घेण्यासाठी पाण्याबाहेर यावे लागते. पण मासे कल्ल्यांच्या सहाय्याने पाण्यातील प्राणवायू घेतात, त्यामुळे त्यांना पाण्याबाहेर येण्याची गरज पडत नाही. प्रश्न 8. खाली बेडकाचा जीवनक्रम उलट-सुलट क्रमाने दिलेला आहे. तो क्रमाने येण्यासाठी चौकटीत योग्य क्रमांक द्या. उत्तर. 1, 2, 3, 4, 5. 9. सजीव आणि निर्जीव यांच्या लक्षणांच्या आधारे
खालील उदाहरणांचे सजीव आणि निर्जीव असे गट करा. दगड, फुलपाखरू, सायकल, पुस्तक, मासा, हवा, झाड, पतंग, बस. उत्तर सजीव फुलपाखरू, मासा, झाड. तर निर्जीव दगड, सायकल, पुस्तक, हवा, पतंग, बस. प्रश्न 10वा. खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. अ. दुष्काळात पुरेसा चारा आणि पाणी न मिळाल्याने जनावरांवर कोणते परिणाम होतात? उत्तर दुष्काळात चारा आणि पाणी कमी मिळाल्यामुळे जनावरे अशक्त होतात, आजारी पडतात आणि काही जनावरे मरतात. आ. वाघाचा बछडा मोठा होतो, त्याचाही विकास होतो. का? ही विधान स्पष्ट करा. उत्तर होय, वाघाच्या बछड्याचाही विकास होतो. तो फक्त आकाराने मोठा होत नाही, तर त्याच्या शरीरात आणि वागण्यातही बदल होतात. तो चालणे, धावणे आणि शिकार करणे शिकतो. उपक्रम. नैसर्गिक डिंक कुठून व कसा मिळवतात? अशाच प्रकारे आणखी कोणकोणते पदार्थ मिळवतात याविषयी माहिती मिळवा. उत्तर नैसर्गिक डिंक झाडांच्या खोडाला चिरा दिल्यावर बाहेर येणाऱ्या चिकट पदार्थापासून मिळतो. हा पदार्थ वाळल्यानंतर डिंक तयार होतो. अशाच प्रकारे झाडापासून रबर, चीक, लाख, गोंद आणि राळ हे पदार्थही मिळवले जातात.